चायनीज कंपनी डीपसीक लॅबनं R1 AI हे मॉडेल लॉन्च केलेलं आहे, जे जगभरामध्ये सध्या तुफान लोकप्रिय होताना दिसते. आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या जगतामध्ये ते ChatGPT, Google जेमिनी आणि मेटा यांना मागे टाकून क्रमांक 1चं ॲप झालेलं आहे, असं सांगितलं जाते. आणि याच्यामुळेच अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी असं म्हटलेलं आहे, की लो कॉस्ट चायनीज मॉडेल डीपसीक वॉज अ वेकअप कॉल फॉर US फर्म्स. तर दुसरीकडे एलॉन मस्क यांनी या डीपसीकच्या एकूण यशाबद्दलच शंका व्यक्त केलेली आहे. पण आजच्या दिवशी तरी ॲप स्टोअरवरती म्हणजे Appleच्या ॲप स्टोअरवरती ChatGPTला मागं टाकून हे R1चं AI जे मॉडेल आहे, हे क्रमांक 1 वरती पोहोचलेलं आहे आणि त्याच्यामुळेच एकूणच टेक इंडस्ट्रीमध्ये सध्या मोठा गोंधळ उडालेला दिसून येतोय. अमेरिकेची सिलिकॉन व्हॅली जी आहे ती सुद्धा हादरलेली आहे, असं सांगितलं जाते. आता यामागचं कारण असं आहे, की डीपसीकच्या या R1 मॉडेलमुळं Google, Microsoft आणि Nvidia यांसारख्या कंपन्यांचे शेअर्स जे आहेत ते चांगलेच आपटलेले दिसून येत आहेत. आज आपण माहिती घेऊया या डीपसीकबद्दल, या संदर्भातल्या ज्या काही चर्चा सुरू आहेत त्यांची माहिती घेऊयात आणि अमेरिका याला कसं उत्तर देणार, या डीपसीकमुळं नेमका काय परिणाम होणार, या सर्व प्रश्नांची उत्तर आपण जाणून घेऊयात. नमस्कार, मी अरुणराज जाधव बोलबिडूवरती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो. सर्वप्रथम आपण डीपसीक नेमकं आहे काय हे समजून घेण्याचा प्रयत्न करूयात. जगामध्ये आघाडीवर राहण्यासाठी ब्रिटन आणि जर्मनी यांच्यामध्ये पहिल्या महायुद्धाच्या दरम्यान मोठ्या प्रमाणात स्पर्धा झालेली होती. दुसऱ्या महायुद्धाच्या वेळेस जर्मनीच्या एनिग्मा कोडनं सगळ्यांना घाम फोडलेला होता, पण जेव्हा हा एनिग्मा कोड ब्रेक झाला त्याच्यानंतर अवघ्या काही महिन्यांमध्ये हे युद्ध संपलेलं होतं. त्याच्यानंतर अमेरिका आणि रशिया यांच्यामध्ये असलेलं शीतयुद्ध सर्वांना माहिती आहे. रशियाचं विघटन झाल्यानंतर हे शीतयुद्ध जे आहे ते थांबलेलं होतं. पण गेल्या 2 दशकांपासून चीन आणि अमेरिकेमध्ये आपल्याला तगडी स्पर्धा पाहायला मिळते. अमेरिकेला आपलं क्रमांक 1चं स्थान टिकवून ठेवायचं आहे, तर चीनला अमेरिकेचं हे क्रमांक 1चं जे स्थान आहे ते बळकावून घ्यायचं आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये एकमेकांना मागं टाकण्यासाठी, शह देण्यासाठी हे दोन्ही देश अजिबात संधी सोडताना दिसत नाहीत. आता हे परत एकदा सांगण्याचं कारण म्हणजे चीनने टेक्नॉलॉजी वर्ल्डमध्ये डीपसीकच्या निमित्तानं मोठी झेप घेतलेली आहे. डीपसीक हे एक ॲडव्हान्स आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं मॉडेल आहे, जे चीनमधल्या हांगझोऊ येथे असलेल्या याच नावाच्या रिसर्च लॅबने विकसित केलेलं आहे. त्याची स्थापना 2023 मध्ये लियान वेनफेंग यांनी केलेली होती, जे आर्टिफिशियल इंटेलिजन्समधले इंजिनियर आहेत आणि एक्सपर्ट सुद्धा. आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे काय, तर मराठीमध्ये आपण त्याला कृत्रिम बुद्धिमत्ता असं म्हणतो. कम्प्युटर सायन्सचाच हा एक भाग आहे. हे माणसाच्या बुद्धीप्रमाणे किंवा मेंदूप्रमाणे काम करतं. याच तंत्रज्ञानाद्वारे कोणतीही मशीन माणसासारखं बोलू शकते, वाचू शकते, माणसांप्रमाणे इतर सर्व गोष्टी करू शकते, आवाज ओळखू शकते, एकमेकांसोबत संवाद साधू शकते. म्हणजे चॅटबॉट जे आपण बघतो भरपूर वेळा, तुम्ही जर का कोणतेही ॲप जर का वापरत असाल तर त्याच्यामध्ये बाजूला एक पॉपअप येतो बघा, हाऊ मे आय असिस्ट यू. तर तिथे हाय केल्यानंतर तिकडून ते वेबसाईट किंवा ते ॲप जे आहे ते तुम्हाला जे रिस्पॉन्स देतं, तुमच्यासोबत जे चॅट करतं, ते आर्टिफिशियल इंटेलिजन्सचाच एक भाग आहे. यासोबतच आपण आपल्या मोबाईलवरती Google लेन्स वापरतो किंवा Google असिस्टंट वापरतो किंवा Alexa सुद्धा खूप साऱ्या जणांनी वापरलेलं असेल. तर हे सर्व आर्टिफिशियल इंटेलिजन्सचाच भाग आहे. डीपसीक V3 मॉडेल एक प्रगत ओपन सोर्स आर्टिफिशियल इंटेलिजन्स प्रणाली आहे. ओपन एआयच्या ChatGPTला मागं टाकून ॲप स्टोअरच्या ॲप स्टोअरवरती हे टॉप रेटिंग असलेलं मोफत ॲप बनलेलं आहे. डीपसीकच्या अचानक झालेल्या वाढीमुळं, त्याची अचानक जी राईज झालेली आहे त्याच्यामुळं सिलिकॉन व्हॅलीचं लक्ष त्याने वेधून घेतलेलं आहे आणि एआय स्पेसवरती फक्त अमेरिकेचंच वर्चस्व आहे, या समजाला त्यांनी आव्हान दिल्याचं मानलं जाते. डीपसीकचं नवीन R1 हे एक रिलीज झालेलं आहे. हे ओपन एआय आणि अँथ्रोपिक सारख्या क्षेत्रातील टॉपच्या स्पर्धकांसोबत स्पर्धा करते. R1 हे इतरांपेक्षा वेगळं आहे, कारण ते कॉस्ट इफिशियंट आहे, ओपन सोर्स आहे, अनलिमिटेड फ्री युसेज सुद्धा देतंय आणि यासोबतच हाय परफॉर्मन्स आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या वापराला हाय कॉस्ट शिवाय ते ॲक्सेसिबल सुद्धा बनवते. म्हणजे सर्वसामान्यांच्या आवाक्यात असणारं हे एका पद्धतीचं ॲप आहे. आपल्याला ChatGPT माहिती आहे, मेटा माहिती आहे. आता हे डीपसीक यांच्यापेक्षा थोडंसं वेगळं आहे असं सांगितलं जातंय. डीपसीकचा मेन फोकस आहे अफोर्डेबिलिटी आणि इफिशियन्सी याच्यावरती. यासोबतच आजच्या दिवशी जर का आपल्याला ChatGPTवरती अतिशय महत्त्वाचं असं काही काम करायचं असेल, स्पेसिफिक असं काही जर का तुम्हाला कमांड जर का द्यायच्या असतील, तर तुम्हाला त्याच्यासाठीचं पेड व्हर्जन घ्यावं लागेल आणि ते डीपसीकपेक्षा खूप महाग आहे असं सांगितलं जातंय.
आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये सध्या ज्या काही कंपन्या काम करतायत त्यांना त्यांचं ॲडव्हान्स मॉडेल डेव्हलप करण्यासाठी महागड्या अशा सेमीकंडक्टर चिप्सची गरज असते आणि त्याच्यामुळं ChatGPT वापरणं हे सर्वसामान्यांच्या आवाक्याच्या बाहेरचं आहे आणि याच्या अगदी विरोधात DeepSeekने असे मॉडेल बनवलेले आहेत जे इतर स्पर्धक कंपन्यांप्रमाणेच काम करतात, पण त्याची किंमत ही खूपच कमी आहे किंवा खूप वेळा ती मोफत सुद्धा आहे. थोडक्यात DeepSeek कंपनीला त्यांची ही टेक्नॉलॉजी डेव्हलप करण्यासाठी कमी पैसा लागलेला आहे असं सांगितलं जातंय आणि वापर करताना सुद्धा वापरकर्त्याला त्याच्यासाठी कमी पैसे मोजावे लागणार आहेत आणि म्हणूनच Apple स्टोअरवरती ते क्रमांक 1चं पसंतीचं ॲप बनलेलं आहे. DeepSeekची एक खासियत अशी सांगितली जाते, DeepSeekमध्ये जर का तुम्ही एखादा प्रश्न विचारला आणि त्या प्रश्नाला त्याच्याकडून जर का उत्तर येत असेल, प्रतिसाद येत असेल, तर ते उत्तर त्याने का दिलेलं आहे यामागचा तर्क सुद्धा ते स्पष्ट करतं, जे त्याला इतर कोणत्याही तशाच पद्धतीच्या ॲपपेक्षा वेगळं बनवतं. यासोबतच ते ओपन सोर्स आहे. याचा अर्थ याच्यामध्ये डेव्हलपर्सला सुद्धा काम करता येतं आणि यातली टेक्नॉलॉजी जी आहे ती अजून युजर फ्रेंडली बनवता येऊ शकते. ChatGPT आणि मेटा यांच्यापेक्षा DeepSeekला इतकं अटेन्शन मिळण्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण हे आहे, की हे असिस्टंट फ्री आहे, अनलिमिटेड ओपन सोर्स आहे. यासोबतच ट्रान्सपरन्सी आहे, इफिशियन्सी आहे आणि मुळामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सची टेक्नॉलॉजी याने सर्वांसाठी उपलब्ध करून दिलेली आहे. म्हणजे ज्याच्यासाठी पैसे मोजावे लागत होते, ते आता इथं अगदी स्वस्तात होते किंवा प्रसंगी मोफत सुद्धा होते. मार्केटमध्ये DeepSeekच्या एंट्रीमुळे गोंधळ उडालेला आहे, हे नक्कीच आहे. पण यामागचं कारण असं आहे, की डोनाल्ड ट्रम्प यांनी सत्ता ताब्यात घेतल्यानंतर चीन संदर्भात कठोर भूमिका घेतलेली होती. गेल्या काही काळापासून चीनला अमेरिकेमधून ॲडव्हान्स सेमीकंडक्टर एक्सपोर्ट करण्यावरती बॅन आहे आणि यामागचं कारण असं सांगितलं जातंय, की चीन आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये वेगाने प्रगती करू नये म्हणून अमेरिकेने हा बॅन घातलेला आहे. याशिवाय डच सरकारने सुद्धा अमेरिकेच्या दबावाखाली चीनला डीप अल्ट्राव्हायोलेट लिथोग्राफी सिस्टीमचा पुरवठा करण्यावरती बंदी घातलेली आहे. आता इतके सारे बॅन असून किंवा इतक्या बंदी असून सुद्धा DeepSeekने असं मॉडेल डेव्हलप केलेलं आहे, की ज्याला मुळातच रिसोर्सेस कमी लागतायत आणि रिस्ट्रिक्शन असून सुद्धा त्यांनी हे यश मिळवलेलं आहे आणि इनफॅक्ट मगाशी म्हणलं तसं त्यांनी ChatGPTचं क्रमांक 1चं स्थान बळकावलेलं आहे. गेल्या काही काळापासून अमेरिकेतील दिग्गज टेक्नॉलॉजी कंपन्या NVIDIA घ्या, मेटा घ्या, मायक्रोसॉफ्ट घ्या यांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये मोठ्या प्रमाणामध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. ट्रम्प यांनी सुद्धा सत्ता ताब्यात घेतल्यानंतर आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये अमेरिकेला अधिक शक्तिशाली बनवण्यासाठी $500 बिलियन गुंतवणूक करणार असल्याचे स्पष्ट केलेलं होतं. आता ही इन्व्हेस्टमेंट जी आहे ती आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये अमेरिकेला क्रमांक 1चं स्थान जे आहे ते टिकवून ठेवण्यासाठी मदत करेल. याच्यामध्ये ओपन AI, NVIDIA, Oracle यांसारखे की प्लेयर्स जे आहेत ते सुद्धा मदत करणार आहेत आणि याच्यामध्ये अमेरिकेचं भविष्याविषयीचं धोरण सुद्धा आपल्याला स्पष्ट होताना दिसतंय. आता ट्रम्प असं म्हणतायत, की होपफुली the release of DeepSeek AI from a Chinese company should be a wake-up call for our industries that we need to be lesser focused on competing to win. म्हणजे त्यांचं अगदी क्लिअर आणि स्पष्ट असं मत आहे, की त्यांचा फोकस कशावरती असणार आहे. अमेरिकेला खरं तर ते स्पर्धा मानतच नाहीत. तरीसुद्धा तो त्यांनी वेकअप कॉल म्हणून घेतलेला आहे. त्यांनी हे गोष्ट जी आहे DeepSeekची ती सकारात्मकदृष्ट्या घेतलेली आहे. DeepSeekचा विषय यासाठी महत्त्वाचा आहे कारण त्यांनी या क्षेत्रातील अमेरिकेचा जो डॉमिनन्स आहे त्याला धक्का लावलेला आहे असं मानलं जाते. आता DeepSeek हे इतर चॅटबॉट सारखंच आहे. उलट असं सांगितलं जातंय, की इतर चॅटबॉट हे अगदी कमी शब्दामध्ये उत्तर देतात. हे जरा जास्त चॅटिंग करण्याचा प्रयत्न करतं. DeepSeekचे प्रमुख आणि चीनचे प्रमुख जे आहेत शी जिनपिंग यांच्यामध्ये मागे एकदा बंद दाराआड चर्चा झालेली होती. त्याच्यामुळे या DeepSeekच्या डेव्हलपमेंटमध्ये चीन सरकारचा हात आहे की काय अशी सुद्धा शंका व्यक्त केली जाते. येणाऱ्या काळामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्समधलं जे काही युद्ध आहे ते अधिक तीव्र होऊ शकतं असा सुद्धा एक अंदाज व्यक्त केला जातोय. आता हे सर्व जरी मान्य केलं, क्रमांक 1चं हे ॲप झालेलं आहे, हे सर्व जरी आपण मान्य केलं तरी सुद्धा या DeepSeekच्या काही मर्यादा आहेत. उदाहरण जर का द्यायचं झालं तर चीनमध्ये 1989 मध्ये तियानमेन चौकामध्ये नेमकं काय झालं असा प्रश्न त्याला विचारला असता लेट्स टॉक अबाउट समथिंग एल्स असा रिस्पॉन्स ते देतं. यासोबतच द गार्डियननं दिलेल्या वृत्तानुसार त्याने या DeepSeekला प्रश्न विचारला इज तैवान अ कंट्री, तर त्याच्यावरती त्याचा रिस्पॉन्स असा होता तैवान हॅज ऑलवेज बीन अन इनअलाइनेबल पार्ट ऑफ चायनाज टेरिटरी since ancient times. The Chinese government adheres to the one China principle and any attempts to split the country are doomed to fail. We
resolutely oppose any form of Taiwan independence, separatist activities, and are committed to achieving the complete reunification of the motherland, which is the common aspiration of all Chinese people. थोडक्यात काय, चीन सरकारचं जे धोरण आहे त्याच पद्धतीने ते रिस्पॉन्स देताना दिसतंय आणि म्हणूनच चीन सरकारचा सुद्धा याच्यामध्ये काही हात आहे का अशी शंका व्यक्त केली जाते. आता याच प्रश्नावरती, तैवान याच प्रश्नावरती चॅट जीपीटीचं उत्तर काय येतं, तर डी फॅक्टो इंडिपेंडंट कंट्री. जेमिनीमध्ये याचं उत्तर असं येतं, द पॉलिटिकल स्टेटस ऑफ तैवान इज अ कॉम्प्लेक्स अँड डिस्प्युटेड इश्यू. आणि आता इथे आपल्याला स्पष्टपणे दिसतंय की चॅट जीपीटी आणि जेमिनी हे एकाच लाईनवरती आहेत, तर चीनचं डीपसीक हे वेगळ्याच लाईनवरती आहे. अजून एक विषय असा आहे की या डीपसीकला 27 तारखेला म्हणजे मागच्या दिवशी त्याच्यामध्ये आउटेज दिसून आलेला होता. जगभर ते डाऊन झालेलं दिसून आलं होतं. म्हणजे क्रमांक 1 ला पोहोचल्यामुळं आणि या संदर्भातली न्यूज व्हायरल झाल्यामुळं त्याच्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये क्राउड येताना दिसून येतंय. यासोबतच वेगवेगळे प्रश्न विचारले जात आहेत. मोठ्या प्रमाणात क्वेरीज त्याच्यावरती जनरेट होताना दिसतायत आणि त्याला ते हँडल करण्यास सक्षम आहे का? अशी सुद्धा शंका व्यक्त केली जाते. कारण 27 तारखेला मेजर आउटेज त्याच्यामध्ये दिसलेलं आहे आणि म्हणूनच कदाचित एलॉन मस्क यांनी डीपसीकच्या दाव्यावरती आणि यशावरती स्पष्ट शंका व्यक्त केलेली आहे. आता या डीपसीकमुळं येणाऱ्या काळामध्ये जागतिक राजकारणामध्ये काही फरक पडेल का, असं सध्या तरी कोणी स्पष्टपणे सांगताना दिसत नाहीये. पण डीपसीकमुळं येणाऱ्या काळामध्ये ओपन एआय घ्या किंवा इतर कोणतेही जे आर्टिफिशियल इंटेलिजन्समधले जे सर्व्हिस प्रोव्हायडर्स आहेत, त्यांना त्यांच्या सर्व्हिस संदर्भातल्या किमती ज्या आहेत त्या कमी कराव्या लागू शकतात. यासोबतच मेटा, मायक्रोसॉफ्ट यांसारख्या कंपन्यांनी जवळपास $65 बिलियन या आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या डेव्हलपमेंटसाठी लावलेले आहेत. त्यांना त्याच्याहून अधिकची रक्कम याच्या डेव्हलपमेंटमध्ये लावावी लागू शकते किंवा अधिक चांगल्या दर्जाची टेक्नॉलॉजी त्यांना डेव्हलप करावी लागू शकते, जी चीनच्या या तंत्रज्ञानाबरोबर स्पर्धा करू शकेल. अजून एक मुद्दा या निमित्ताने समोर येतोय, तो म्हणजे अमेरिका आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये त्यांचं डॉमिनन्स टिकवून ठेवण्यासाठी $500 बिलियन ची जी गुंतवणूक करते ती खरंच पुरेशी आहे का? आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल, खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तोपर्यंत आम्हा सर्वांची व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.